दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे। तुमचे पितर तुम्हाला सर्वांना खूप आशीर्वाद प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जाते। पितृपक्ष पंधरवडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो। पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत असतो। यावर्षी पितृपक्ष 17 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होत आहे आणि सर्व पितृदर्श अमावस्येला समाप्ती होणार आहे। पितृपक्ष किंवा श्राद्ध हे 15 दिवस चालतो। पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। असे केल्याने पितरांचे ऋणातून आपण मुक्त होतो, त्यांना मोक्ष प्राप्त होतो। आपले पूर्वज आनंदी होतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात। पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण करावे, कारण ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत पितृदोष दाखवला जातो। श्राद्धाने पितर संतुष्ट होतात आणि त्यांच्या कृपाप्रसादाने श्राद्धकर्त्याला सुख, समृद्धी आणि प्रसन्नता लाभते। जो मनुष्य आपले वडील, आजोबा आणि पणजोबा याचे 3 पिंडांनी श्राद्ध करतो त्याचा सर्वांगीण उत्कर्ष होतो। त्याला यश, श्री, कीर्ती, सुख, शांती, सौभाग्य व सन्मान या सर्व गोष्टी प्राप्त होतात। पितरांच्या कृपेने धर्माची इच्छा असणाऱ्यांना धर्म आणि संततीची इच्छा असणाऱ्यांना संतती प्राप्त होते। म्हणून प्रत्येकाने श्राद्ध कर्म करणे आवश्यक आहे। श्राद्धामध्ये ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा दिल्याने त्यांच्यावर पितर प्रसन्न असतात। ते त्याला आयुष्य, आरोग्य, अभिवृद्धी, संतती, संपत्ती, स्वर्ग आणि अपेक्षित सर्व गोष्टी देतात। देवकार्यापेक्षा पितरांचे कार्य विशेष मानले जाते। योगाने जी गती प्राप्त होत नाही ती पितृभक्तीने प्राप्त होते, म्हणून पितृभक्ती करावी। आपले पितर नेहमी आपल्या कल्याणासाठी प्रयत्नशील असतात। त्यांचे सदैव लक्ष आपल्या कुटुंबावर असते। आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावे हीच त्यांची इच्छा असते। म्हणून ह्या पितृपक्षात एकदा तरी त्यांच्या नावाने त्यांच्या प्रसन्नतेसाठी गीतेचा पाठ करावा। त्यांच्या तृप्तीसाठी सात्विक भोजन द्यावे। धर्माचे मर्म जाणणाऱ्या पुरुषाने श्राद्धाच्या वेळी मांस अर्पण करू नये आणि स्वतःही खाऊ नये, कारण मुनींना योग्य अशा अन्नाने पितरांना अत्यंत प्रसन्नता लाभते, तशी पशुहिंसेने नाही। ज्या लोकांना सद्धर्म पालनाची इच्छा आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्राण्याला काया, वाचा, मनाने कोणत्याही प्रकारचे कष्ट न देणे यासारखा श्रेष्ठ धर्म नाही। जेवणामध्ये खीर, पोळी अवश्य असावी आणि ते बनवत्या वेळेस आपले पूर्वज जेवायला येणाऱ्या भावनेने, प्रसन्न मनाने, उत्साहाने बनवावे। अक्षय फल मिळावे म्हणून ब्राह्मणाला काही अन्न दान करावे। ब्राह्मण नसल्यास विष्णुभक्त किंवा सत्पात्र व्यक्तीला दान द्यावे। देश आणि काळ जुळून आल्यावर ब्राह्मणांना देण्यायोग्य शुद्ध अन्न भगवंतांना नैवेद्य दाखवून श्रद्धेने आणि विधीपूर्वक सत्पात्र व्यक्तीस दिले असता ते सर्व कामना पूर्ण करणारे अक्षय फल देते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद।